हॅलो स्टुडंट्स, तर बघा आपल्या न्यूक्लिअर आणि ॲटॉमिकची लेक्चर सिरीज कंप्लीट झालेली आहे. आता आपण नवीन पेपर स्टार्ट करतोय, तो म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स. आपला बघा इलेक्ट्रॉनिक्सचा जो सिलेबस आहे इन अकॉर्डिंग विथ महाराष्ट्र सेट एक्झामच्या अकॉर्डिंग जो इलेक्ट्रॉनिक्सचा सिलेबस आहे तो मेजरली 2 पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट आहे. त्यापैकी पहिला पार्ट आहे अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स, आणि जसा आपला अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स एंड होईल त्यानंतर आपण स्टार्ट करूया डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. तर अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्सच्या किंवा इलेक्ट्रॉनिक्सच्या पेपरचं हे आहे लेक्चर नंबर 1. हे माझं डिस्क्रिप्शन आहे की माझं इंट्रोडक्शन नाव वगैरे जे काही आपलं लास्ट लेक्चर्सपासून किंवा प्रिव्हियस लेक्चर सिरीजपासून सुरू आहे तेच आहे. ओके, तर अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स स्टार्ट करण्याअगोदर काही टर्मिनॉलॉजीज आहे ज्या तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये माहिती असणं मस्ट आहे. त्या टर्मिनॉलॉजीज अगोदर समजून घेऊया. जे काय आहे त्या टर्मिनॉलॉजीचं मिनिंग समजून घ्यायचं आहे आणि त्या टर्मिनॉलॉजीज थ्रू आउट अॅनालॉग सिरीज लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, त्यामधली पहिली टर्मिनॉलॉजी आहे ती खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे शॉर्ट सर्किट. आता सर्किटला मी शॉर्ट फॉर्ममध्ये सीकेटी लिहीन, तर ते समजून घ्यायचं. सीकेटी स्टँड्स फॉर सर्किट. तर बघा तुम्हाला अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये कुठेही जर का शॉर्ट सर्किट शब्द दिसेल तर समजून घ्यायचं शॉर्ट सर्किट म्हणजे काय, रिप्लेसमेंट बाय सिंगल वायर. शॉर्ट सर्किट म्हणजे काय, थोडं याला लहान करतो मी विड्थ. ओके, शॉर्ट सर्किट म्हणजे काय, तर शॉर्ट सर्किट म्हणजे रिप्लेसमेंट बाय सिंपल वायर. रिप्लेसमेंट बाय सिंपल वायर. कुठेही एनालॉग सर्किटमध्ये तुम्हाला जर शॉर्ट सर्किट दिसत असेल तर काय करायचं, त्या शॉर्ट सर्किटमध्ये एका सिंपल वायरने रिप्लेस करायचं आहे. आणि सिंपल वायरने रिप्लेस केलं म्हणजे त्या शॉर्ट सर्किटमध्ये रेजिस्टन्स हा अप्रॉक्सिमेटली 0 असतो. जिथे तुम्हाला शॉर्ट सर्किट दिसेल तिथे रेजिस्टन्स 0 असेल. त्या सर्किटच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स 0 असेल. जिथे शॉर्ट सर्किट आहे तिथे पोटेन्शियल डिफरन्स 0 असतो. आणि शॉर्ट सर्किटेड टर्मिनलमधून फ्लो होणारा करंट हा नॉन 0 असतो. या 3 डिफरन्स आहेत, म्हणजे 3 महत्त्वाच्या गोष्टी असोसिएटेड विथ शॉर्ट सर्किट. काय की एका सिंपल वायरनं रिप्लेस करायचं, शॉर्ट सर्किटमध्ये रेजिस्टन्स 0 असतो, व्होल्टेज टेंड्स करतो 0ला आणि करंट नॉन 0 असतो. त्यानंतर दुसरी टर्मिनॉलॉजीच आहे ती म्हणजे ओपन सर्किट. ओपन सर्किट. आता ओपन सर्किट म्हणजे काय, तर एखाद्या सर्किटमध्ये जर का सिंपल वायर असेल तर त्याला ब्रेक करणे. इथे काय असेल, ओपन सर्किट म्हणजे ब्रेकिंग ऑफ वायर. ओपन सर्किट म्हणजे काय, तर ब्रेकिंग किंवा यालाच काय म्हणतात, कटिंग. वायरला कट करणे, कटिंग और ब्रेकिंग ऑफ वायर. आणि लॉजिकली तुम्हाला माहिती आहे जर वायर ब्रेक केली तर ब्रेक वायरचा रेजिस्टन्स काय असेल, इन्फिनिटी. ब्रेकिंग वायरचा रेजिस्टन्स इन्फिनिटीला टेन्स करत असेल. जिथे वायर कट केली त्या वायरच्या अक्रॉसचा पोटेन्शियल डिफरन्स नॉन 0 असेल, बट त्या वायरमधून फ्लो होणारा करंट काय असेल, 0 असेल. त्या वायरमधून फ्लो होणारा करंट काय असेल, 0 असेल. तर ओपन सर्किट आणि क्लोज सर्किटमधले ह्या 2 डिफरन्सेस आहेत. ओपन सर्किटमध्ये वायर कट करावी लागते, क्लोज सर्किटमध्ये किंवा शॉर्ट सर्किटमध्ये वायर एका सिंपल वायरने रिप्लेस करायचं. शॉर्ट सर्किटमध्ये रेजिस्टन्स 0 असतो, व्होल्टेज 0 असतं, करंट नॉन 0 असतो. आणि ओपन सर्किटमध्ये रेजिस्टन्स इन्फिनिटी, व्होल्टेज नॉट इक्वल टू 0 आणि करंट टेंडिंग टू 0. त्यानंतर तिसरी महत्त्वाची टर्मिनॉलॉजी ती तुमच्या अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये येईल, ती असेल आयडियल व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्स. आयडियल व्होल्टेज सोर्स. आता आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे काय, तर आयडियल व्होल्टेज सोर्स म्हणजे असा सोर्स ज्याचा इंटरनल रेजिस्टन्स काय असतो, 0. आयडियल व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स काय असतो, 0. इंटरनल रेजिस्टन्स इज 0. आयडियल व्होल्टेज सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स असतो 0. आणि चौथा असतो आयडियल करंट सोर्स. आयडियल करंट सोर्स. तर आयडियल करंट सोर्सचा इंटरनल रेजिस्टन्स असतो इन्फायनाइट. इंटरनल रेजिस्टन्स इन्फिनिटी. आयडियल व्होल्टेज सोर्स आणि आयडियल करंट सोर्समधलं हे डिफरन्स की आयडियल व्होल्टेज सोर्स हॅज 0 इंटरनल रेजिस्टन्स आणि आयडियल करंट सोर्स हॅज इन्फायनाइट इंटरनल रेजिस्टन्स. त्यानंतर पाचवी टर्मिनॉलॉजीज की जर का सर्किटमध्ये रेजिस्टर असेल किंवा रेजिस्टन्स असेल, सर्किटमध्ये जर का रेजिस्टन्स किंवा रेजिस्टर कनेक्ट असेल तर रेजिस्टरचा सिम्बॉल कसा आहे, तर हा आहे रेजिस्टरचा सिम्बॉल. जर या रेजिस्टरमधून आय करंट फ्लो होत असेल आणि आर जर का रेजिस्टन्स असेल तर याच्या हा टर्मिनल ए आणि हा टर्मिनल बी या 2 टर्मिनलमध्ये असणारा पोटेन्शियल डिफरन्स, करंट आणि रेजिस्टन्स कशा रिलेटेड असतात, तर व्ही इज इक्वल टू आय आर.
हे असतो सिम्पल ओहम्स लॉ, जो की ओबे केला जातो रजिस्टरमध्ये. मग एखादा रजिस्टर आहे, त्याच्या दोन टर्मिनल्स आहे, त्या दोन टर्मिनलमधलं पोटेन्शियल असेल व्ही, या रजिस्टरमधून फ्लो होणार करंट आय, आणि रेजिस्टन्स ऑफ दॅट रजिस्टर आर, यामध्ये ही रिलेशन असतं व्ही इज इक्वल टू आय आर. व्ही इज इक्वल टू आय आर, किंवा जर करंट काढायचं असेल तर तुम्ही आय इज इक्वल टू काय लिहिणार, व्ही अपॉन आर. आय इज इक्वल टू व्ही अपॉन आर. तर हे काय, जर रेजिस्टरमधून फ्लो होणारे करंट, व्होल्टेज आणि रेजिस्टन्सेसचे रिलेशन. त्यानंतर एखाद्या सर्किटमध्ये जर का कपॅसिटर असेल, काय असेल, कपॅसिटन्स, तर कपॅसिटरची डायग्राम तुम्हाला माहिती, कपॅसिटर कसा असतो, तर सिंपल दोन पॅरलल प्लेट कपॅसिटर आहे, याची ही असते पॉझिटिव्ह प्लेट, ही निगेटिव्ह प्लेट, आणि जर काही इकडून या कपॅसिटरच्या अक्रॉस करंट आय फ्लो होत असेल आणि या कपॅसिटरची कपॅसिटी जर का सी असेल, तर आपल्यामध्ये करंट काय असेल, करंट आय असेल डी क्यू अपॉन डी टी. आणि कपॅसिटरच्या 11-12 चॅप्टरमध्ये किंवा तुम्ही बीएससी मध्ये एमएससी मध्ये शिकले असाल, कपॅसिटरमध्ये चार्ज काय असतो, क्यू इज इक्वल टू, कपॅसिटरमध्ये रिलेशन असतं क्यू इज इक्वल टू सी व्ही. मग तुम्हाला करंट काय मिळेल, यामध्ये क्यूच्या ठिकाणी जर सी व्ही पुढे पिली तर डी अपॉन डी टी ऑफ सी व्ही. यामध्ये सी कपॅसिटन्स कॉन्स्टंट असेल, व्ही व्हेरिएबल असेल, मग करंट काय मिळेल तुम्हाला, इथे करंट मिळेल आय इज इक्वल टू सी डी व्ही अपॉन डी टी. आय इज इक्वल टू मिळेल सी डी व्ही अपॉन डी टी. हे असेल रिलेशन बिटवीन करंट फ्लोइंग थ्रू कपॅसिटर, कपॅसिटन्स ऑफ कपॅसिटर आणि पोटेन्शियल ऑफ कपॅसिटर. मग सिमिलरली जर तुम्हाला व्होल्टेज काढायचं असेल तर याला इंटिग्रेट करावं लागेल. व्होल्टेज काढायचं असेल तर काय करावं लागेल, व्ही इज इक्वल टू 1 अपॉन सी इंटिग्रेशन आय डी टी. जर का व्होल्टेज काढायचं असेल तर मग तुम्हाला या इक्वेशनला इंटिग्रेट करावं लागेल, याला काय करावं लागेल, इंटिग्रेट करावं लागेल. तर हे आहे कपॅसिटरच्या दोन टर्मिनलच्या अक्रॉस, या दोन टर्मिनल प्लस आणि मायनस मधलं पोटेन्शियल इन टर्म्स ऑफ करंट फ्लोइंग थ्रू कपॅसिटर आणि टाइम आणि कपॅसिटी ऑफ कपॅसिटर मधलं रिलेशन. तर रेजिस्टन्स आणि कपॅसिटर. त्यानंतर दुसरा कोणता सर्किटमध्ये कंपोनंट एलिमेंट यूज होतो किंवा एलिमेंट असतो, तो असतो इंडक्टर. दुसरा कोणता एलिमेंट आहे, 6 नंबरचा, किती नंबरचा पॉईंट आहे आपला, 7 नंबरचा, की इंडक्टन्स. जर सर्किटमध्ये काय असेल, इंडक्टन्स असेल, इंडक्टन्स मीन्स इंडक्टर. इंडक्टरचा सिम्बॉल कसा आहे, सिम्पली, तर हा असतो इंडक्टरचा सिम्बॉल. मग या इंडक्टरमधून फ्लो होणारा करंट जर का आय असेल, या इंडक्टरचा इंडक्टन्स असेल यल, तर व्होल्टेज, करंट आणि इंडक्टन्स ह्या क्वांटिटी तुम्ही फॅराडेज लॉमध्ये 12th सिलेबसमध्ये किंवा ग्रॅज्युएशनमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी चॅप्टरमध्ये शिकलेले असाल, की काय असतो, तर व्होल्टेज असतो व्ही इज इक्वल टू मायनस यल डी आय अपॉन डी टी. व्ही इज इक्वल टू मायनस यल डी आय अपॉन डी टी. हे असतं तुमचं व्होल्टेज, करंट आणि इंडक्टरमधलं रिलेशन. व्होल्टेज, करंट आणि इंडक्टर या तिन्ही पॅरामीटरमधलं असतं रिलेशन. मग जर यावरून करंट काढायचं असेल तर काय करावं लागेल, सिम्पली करंट काढत असताना याला मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे इंटिग्रेट करावं लागेल. हा जाईल 1 अपॉन यल इंटिग्रेशन व्ही डी टी. 1 अपॉन यल इंटिग्रेशन व्ही डी टी. 1 अपॉन यल इंटिग्रेशन व्ही डी टी. तर हे आहे इम्पॉर्टंट रिलेशन रेजिस्टर, इंडक्टर आणि कपॅसिटरशी असोसिएटेड. ओके, तर हे जे त्याला सगळं व्यवस्थित पॉज करून नोट करून घ्यायचे, आणि हे रिलेशन सुद्धा तुम्हाला माहिती असणं मस्ट आहे. कारण की जेव्हा आपण अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्स वेळोवेळी डिस्कस करू, त्यावेळेस मी तुम्हाला डायरेक्टली व्होल्टेज अक्रॉस कंडक्टर, व्होल्टेज अक्रॉस कपॅसिटर, करंट अक्रॉस कपॅसिटर, करंट अक्रॉस इंडक्टर, व्होल्टेज अक्रॉस इंडक्टर असे फॉर्म्युले लिहीन. तिथे मी तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगत बसणार नाही की कुठे आला, काय आला, कारण की तुम्हाला मी ऑलरेडी पहिल्या लेक्चरच्या स्टार्टिंगमध्ये या सर्व गोष्टीबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देऊन दिलेलं आहे. आता इथे डिटेलमध्ये घेण्याचा उद्देश हा नाही आहे, कारण की या सर्व गोष्टी तुम्ही बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये 11th-12th और तुमच्या एमएससीच्या सिलेबसमध्ये किंवा कुठे ना कुठे तुम्ही याबद्दल गोष्टी शिकलेल्या असतात, म्हणून मी याला स्किप करतो या पार्ट. ओके, कारण की हा जर स्टेप बाय स्टेप इतक्या छोट्या छोट्या गोष्टी जर घेत बसायच्या म्हटलं तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स कंप्लीट करण्यासाठी जवळपास 100 लेक्चर्स लागतील. ओके, तर बघा आता अॅनालॉग इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपण पहिला टॉपिक स्टार्ट करतोय, तो आहे तुमचा ऑपरेशनल एम्प्लीफायर. ऑपरेशनल एम्प्लीफायर, ज्याला शॉर्टमध्ये ऑप एम्प्स म्हणतात. ऑपरेशनल एम्प्लीफायर. बघा, ऑपरेशनल एम्प्लीफायर तुम्हाला सेटमध्ये दरवेळेस 2 क्वेश्चन दिसतील ॲटलिस्ट. 2 किंवा कधी कधी 3 असू शकतात, कधी कधी 1, पण एक ॲव्हरेज आहे की सेटमध्ये 2 क्वेश्चन्स ऑपरेशनल एम्प्लीफायरच्या टॉपिकवर विचारतात म्हणजे विचारतात. ऑपरेशनल एम्प्लीफायरवर 2 क्वेश्चन्स असतात म्हणजे असतात. तर ऑपरेशनल एम्प्लीफायरबद्दल मी खूप सारं काही थेरॉटिकल एक्सप्लेनेशन, ऑपरेशनल एम्प्लीफायर काय आहे, कसं आहे, कसं नाही ते सांगत बसणार नाही. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जे काही इम्पॉर्टंट आहे, की जे पॉईंट तुम्हाला माहिती असले पाहिजेत, आणि जे पॉईंट तुम्हाला माहिती असतील म्हणजे तुमचा एक्झाममधला क्वेश्चन सॉल्व्ह होईल, फक्त तेवढेच पॉईंट तुम्हाला टिपिकली सांगेल, म्हणजे तुम्हाला अभ्यास करण्यातही इझी आणि तुमचे हे सेटमध्ये येणारे दोन्ही क्वेश्चन सुद्धा त्या पॉईंटनुसार सॉल्व्ह होऊनच जातील. ओके, बघा ऑपरेशनल एम्प्लीफायरचं रिप्रेझेंटेशन जे आहे ते अगोदर बघा कसं असतं.
तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायर तुम्हाला या पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं असेल. हे असेल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं रिप्रेझेंटेशन, ज्यामध्ये हे असेल. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला 2 इनपुट टर्मिनल्स आहे. हा असेल इनपुट 1 जो असेल पॉझिटिव्ह, आणि हा असेल इनपुट जो असेल निगेटिव्ह. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा जो इनपुट पॉझिटिव्ह आहे त्याला म्हणतात नॉन इन्व्हर्टिंग. हा जो इनपुट जो पॉझिटिव्ह आहे त्याला म्हणतात नॉन इन्व्हर्टिंग. नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. जो इनपुट पॉझिटिव्ह आहे त्याला म्हणतात नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. जो इनपुट निगेटिव्ह आहे त्याला म्हणतात इन्व्हर्टिंग इनपुट. इन्व्हर्टिंग इनपुट. हा जो आहे, जो निगेटिव्ह आहे तो इन्व्हर्टिंग, आणि जो पॉझिटिव्ह आहे तो नॉन इन्व्हर्टिंग. पॉझिटिव्ह टर्मिनलच्या अक्रॉस असणाऱ्या व्होल्टेजला म्हणू आपण V1, आणि निगेटिव्ह टर्मिनलच्या अक्रॉस असणाऱ्या व्होल्टेजला म्हणू V2. ओके. हे जो आहे ॲरो राईट साईडला दिसतो, हा आहे तुमचा आउटपुट. हा जो आहे तुमचा काय आहे आउटपुट. आउटपुट डिनोट करू आपण V0 ने. हा जो असतो एक पॉवर सप्लाय असतो, हा असतो प्लस VCC, आणि हा जो दुसरा पॉवर सप्लाय तो आहे मायनस VCC. जर ICच्या फॉर्मॅटमध्ये सांगायचं म्हटलं, ICच्या फॉर्मॅटमध्ये, तर जी पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तो पॉझिटिव्ह टर्मिनल असते पिन नंबर 2, निगेटिव्ह टर्मिनल असते पिन नंबर 3. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे जे काही पिन नंबर 2 आहे, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची IC असते जी पिन नंबर 2 असते नॉन इन्व्हर्टिंग, पिन नंबर 3 इन्व्हर्टिंग. ही जी मायनस VCC असते पिन नंबर 4. आउटपुट जी असते ती असते पिन नंबर 6, आणि ही जी प्लस VCC आहे ती असते पिन नंबर 7. पिन नंबर 7. पिन नंबर 8 जी असते ती कनेक्ट केलेली नसते, आणि 1 आणि 5 पिन नंबर जे आहेत ऑप्शनल्स असतात. पिन नंबर 8 जी असते ती नॉट कनेक्टेड असते, नॉट कनेक्टेड. आणि पिन नंबर 1 आणि 5 जे आहेत त्या काय असतात ऑफसेट नल. ऑफसेट नल. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा 8 पिन IC. ऑप ॲम्प जी आहे, ऑप ॲम्प इज 8 पिन IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट. 8 पिन ऑपरेशनल ॲम्प्लिफायर काय 8 पिन IC आहे, म्हणजे 8 पिन इंटिग्रेटेड सर्किट आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची जी IC आहे त्या ICचं नाव असतं IC 741. IC 741 ही असते ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची IC. IC 741 ही असते ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची IC. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर, आणि हे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं हे डिस्कशन, ज्यामध्ये प्लस VCC आणि मायनस VCC हे असतात एक्सटर्नल पॉवर सप्लाय. V0 ही आउटपुट, V1 आणि V2 दोन इनपुट, ज्यापैकी V1 इनपुट आहे पॉझिटिव्ह, ज्याला म्हणतात आपण नॉन इन्व्हर्टिंग इनपुट. V2 इनपुट निगेटिव्ह, त्याला म्हणतात इन्व्हर्टिंग इनपुट. ओके. तर हे आहे रिप्रेझेंटेशन. मग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जो आहे तो ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे पॅसिव्ह डिव्हाइस. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर कसा आहे पॅसिव्ह डिव्हाइस. जसं की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये माहिती असेल, दोन प्रकारचे डिव्हाइस असतात. एक असतात ॲक्टिव्ह आणि दुसरे असतात पॅसिव्ह. ॲक्टिव्ह म्हणजे जे स्वतः इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करतात किंवा ज्यांना एनर्जी प्रोड्यूस करतात, जे एनर्जी प्रोड्यूस करतात किंवा करंट प्रोड्यूस करतात ते असतात ॲक्टिव्ह. आता पॅसिव्ह म्हणजे काय, तर पॅसिव्ह म्हणजे ज्यांना ऑपरेशन करण्यासाठी एक्सटर्नल पॉवर सप्लाय कनेक्ट करावं लागतो. म्हणजे इथे बघा, इथे मायनस VCC आणि प्लस VCC कनेक्ट केलेलं आहे, म्हणून ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे पॅसिव्ह डिव्हाइस. कसा आहे पॅसिव्ह डिव्हाइस. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा AC आणि DC दोन्ही करंटवर वर्क करतो, किंवा दोन्ही सर्किटवर, दोन्ही टाईपच्या व्होल्टेजवर वर्क करतो. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ऑपरेट ऑन AC as well as DC. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर AC सर्किट आणि DC सर्किट दोन्हीसाठी यूज केला जातो. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हा मॅथमॅटिकल ऑपरेशन परफॉर्म करतो. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर जो आहे तो काय करतो, तो मॅथमॅटिकल ऑपरेशन्स परफॉर्म करतो, जसं की ॲडर, सबस्ट्रॅक्टर, इंटिग्रेटर, डिफरन्शिएटर अँड सो ऑन. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे 2 इनपुट्स आणि आउटपुट हे एकमेकांना रिलेटेड असतात गेन्सनुसार. मग तो ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा असतो ओपन लूप गेन, AOL स्टँड्स फॉर ए गेन ओपन लूप. हा असतो ओपन लूप गेन जो असतो रेशो ऑफ आउटपुट व्होल्टेज टू इनपुट. आता इनपुट बघा 2 आहेत, एक आहे प्लस एक मायनस. तर लॉजिकली जो प्लस आहे त्यावरून मायनस व्होल्टेज कमी होणार, म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला V1 मायनस V2. तर हा आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा ओपन लूप गेन. हा काय ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा ओपन लूप गेन. मग याला बॉक्स करून ठेवायचं. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा जो ओपन लूप गेन आहे त्याला काय करून ठेवायचं इथे बॉक्स. विचारू शकतो तुम्हाला ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा ओपन लूप गेनचा फॉर्म्युला काय. तर मग तुम्हाला जर का माहिती असेल की A ओपन लूप गेन इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज V0 अपॉन डिफरन्स इन इनपुट व्होल्टेज, ओपन लूप व्होल्टेज V0 अपॉन डिफरन्स. डिफरन्समध्ये बघा जो पॉझिटिव्ह आहे तो पॉझिटिव्हच आहे, आणि जो निगेटिव्ह आहे तो निगेटिव्ह आहे. जो पॉझिटिव्ह आहे तो पॉझिटिव्ह, जो निगेटिव्ह आहे तो निगेटिव्ह. त्याला व्यवस्थित पॉज करून जेवढे काही यावर दिसतात स्लाइड्सवरच्या गोष्टी त्या सर्व लिहून घ्यायच्यात.
आता यानंतर बघूया आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे. कोणत्या? आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड पॉईंट आहे तुमचा कॅरेक्टरिस्टिक्स. शॉर्टमध्ये मी कॅरेस लिहितो, ठीक आहे, लिहितो पूर्ण स्पेलिंग. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल ऑप ॲम्प. कोणाचे आहे? आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या काय आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स. आयडियल ऑप ॲम्पच्या कॅरेक्टरिस्टिक. तर आयडियल ऑप ॲम्पच्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स महत्त्वाचे. मी वन बाय वन एक एक लिहून देतो, ते तुम्ही ते ॲज इट इज नोटबुकमध्ये लिहून घ्यायचे. आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इनपुट गेन जो असतो किंवा ओपन लूप गेन जो असतो तो असतो इन्फायनाईट. ओपन लूप गेन काय असतो? इन्फायनाईट. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इन्फायनाईट ओपन लूप गेन. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा जो ओपन लूप गेन आहे, हा ए ओपन लूप, याची व्हॅल्यू किती असते? इन्फिनिटी. त्यानंतर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इनपुट इम्पिडन्स सुद्धा इन्फायनाईट असतो. काय असतो? इन्फायनाईट इनपुट इम्पिडन्स. इन्फायनाईट इनपुट इम्पिडन्स म्हणजे झेड इन जो असतो इनपुट इम्पिडन्स, त्याची व्हॅल्यू किती असते? इन्फिनिटी. इनपुट इम्पिडन्सची व्हॅल्यू काय असते? इन्फिनिटी. त्यानंतर आउटपुट इम्पिडन्स असतो झिरो. आउटपुट इम्पिडन्स. आउटपुट इम्पिडन्स काय असतो? झेड आउटपुट, तर त्याची व्हॅल्यू असते झिरो, अप्रॉक्सिमेटली झिरो. कारण हे आपण आयडियल कंडिशन घेतोय, सो मी टेंडिंग टू झिरो टेंडिंग टू इन्फिनिटी काय लिहितोय? कारण की त्या अप्रॉक्सिमेटली आहे आणि कारण ही कशाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे? आयडियल. आपल्याला माहिती आहे नेचरमध्ये कोणती गोष्ट आयडियल असते का? नेचरमध्ये कोणतीच गोष्ट आयडियल नसते. सो काही आपण अप्रॉक्सिमेट टर्म्स लिहिले आहे. चौथा पॉईंट आहे की इन्फायनाईट बँडविड्थ असतो. काय असतं? बँडविड्थ इन्फायनाईट. इन्फायनाईट बँडविड्थ. इन्फायनाईट बँडविड्थ म्हणजे काय असतो? याचा क्लोज लूप गेन जो असतो किंवा कॉन्स्टंट गेन. इन्फायनाईट बँडविड्थ म्हणजे ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी लार्ज असते. इन्फायनाईट बँडविड्थ म्हणजे काय? ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी इज लार्ज. ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी इज लार्ज म्हटल्यापेक्षा ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग लार्ज एरिया. ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी हॅव्हिंग लॉंग रेंज. लार्ज एरिया म्हटल्यापेक्षा काय म्हणतो आपण? लॉंग रेंज. म्हणजे ऑपरेशनल ॲम्प्लिफायर खूप लॉंग रेंजच्या फ्रिक्वेन्सीमध्ये ऑपरेट करतो, म्हणून त्याची बँडविड्थ कशी आहे? इन्फायनाईट आहे. बँडविड्थ कशी आहे? इन्फायनाईट. त्यानंतर कॉमन मोड रिजेक्शन रेशो सुद्धा इन्फायनाईट असतो. इन्फायनाईट CMRR. इन्फायनाईट CMRR. CMRR मीन्स कॉमन मोड रिजेक्शन रेशो. CMRR म्हणजे काय असतो? कॉमन मोड रिजेक्शन रेशो. इन्फायनाईट कॉमन मोड रिजेक्शन रेशो सुद्धा असतो. त्यानंतर इन्फायनाईट स्लीव रेट काय असतो? 1 2 3 4 5 6. इन्फायनाईट स्लीव रेट काय असतो? 6 नंबरचा पॉईंट आहे इन्फायनाईट स्लीव रेट. आता स्लीव रेट म्हणजे काय असतं की इनपुटमध्ये जर का स्मॉल व्हेरिएशन झालं तर इनपुटमधल्या स्मॉल व्हेरिएशनच्या करस्पॉन्डिंग आउटपुटमध्ये जर का सडन चेंज होत असेल, म्हणजे इनपुटमध्ये जर थोडा चेंज झाला तर आउटपुटमध्ये जर थोडा चेंज होत असेल तर त्याला म्हणतात स्लीव रेट. म्हणजे जशी तुम्ही ॲक्टिव्हिटी इनपुटला करता, जर करस्पॉन्डिंग चेंज जर आउटपुटला ऑब्झर्व होत असेल तर मग त्याला म्हणतात स्लीव रेट. आणि तो स्लीव रेट कसा असतो? इन्फायनाईट. म्हणजे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या इनपुटमध्ये तुम्ही जर थोडा जरी चेंज केला तर आउटपुटमध्ये काय होतो? लगेच चेंज होतो. आउटपुटमध्ये काय होतो? लगेच चेंज हा होत असतो. त्यानंतरची 7वी प्रॉपर्टी आहे की इफ इनपुट इज झिरो, इफ इनपुट व्होल्टेज झिरो, जर आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं इनपुट व्होल्टेज झिरो असेल तर आउटपुट व्होल्टेज सुद्धा झिरो असतं. देन आउटपुट व्होल्टेज इज ऑल्सो झिरो. या 7 आहेत महत्त्वाच्या प्रॉपर्टीज रिलेटेड विथ आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. ह्या ज्या 7 आहेत त्या काही व्यवस्थित पॉज करून लिहा प्रॉपर्टीज. वाटलं तिथे एक 8 नंबरची प्रॉपर्टी लिहा एक की आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये इनपुट टर्मिनल सेम पोटेन्शियल असतात. इनपुट टर्मिनल्स आर ॲट सेम पोटेन्शियल. इनपुट टर्मिनल्स आर ॲट सेम पोटेन्शियल. तर हे जे आहेत 8 इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आहेत आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या किंवा कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, त्यानंतर बघूया आपण नेक्स्ट जो की महत्त्वाचा आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड.
हा काय इम्पॉर्टंट कशासाठी एक्झाममधले ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड काय खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की बघा आपण काय सांगितलं आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये ओपन लूप गेन इन्फिनिटी आहे म्हणजे ए ओपन लूप गेनची व्हॅल्यू आपण घेतली इन्फिनिटी टेंडिंग टू इन्फिनिटी. आता ए ओपन लूप गेनचा फॉर्म्युला आपण आताच बघितला काय होता तर आउटपुट व्होल्टेज V0 अपॉन V1 मायनस V2 याची व्हॅल्यू इन्फिनिटी असली पाहिजेत याची व्हॅल्यू काय असली पाहिजेत इन्फिनिटी. आता या रेशोची व्हॅल्यू इन्फिनिटी असते म्हणजे दोन केसेस पॉसिबल एक की आयदर आउटपुट व्होल्टेज इन्फिनिटी पाहिजेत किंवा V1 मायनस V2 हा डिफरन्स 0 पाहिजेत. ह्या दोनपैकी एकच कंडिशन असेल तेव्हा काय होईल तुम्हाला गेन ओपन लूप गेन इन्फिनिटी मिळेल ना कारण वरचा न्यूमरेटर जर इन्फिनिटी झाला तर हा रेशो इन्फिनिटी मिळेल किंवा डिनॉमिनेटर जर 0 झाला तर मिळेल. म्हणजेच तुमच्याकडे दोन कंडिशन्स आहेत की एक तर V0 इन्फिनिटी झाला पाहिजेत किंवा V1 इज इक्वल टू V2 झाला पाहिजेत. पण V0 आउटपुट व्होल्टेज इन्फिनिटी कोणत्याच सर्किटचं नसतं म्हणजे ही कंडिशन काय येते फॉल्स म्हणजे ही कंडिशन ट्रू असली पाहिजेत. मग ही जी कंडिशन आहे ज्यामध्ये इनपुट टर्मिनलचे दोन्ही व्होल्टेज इक्वल आहे तर यालाच म्हणतात कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. यालाच काय म्हणतात कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. म्हणजे कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड काय सांगतो तर कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड सांगतो की द व्होल्टेज अक्रॉस the internal input terminal voltage across the internal input terminal of operational amplifier is same आणि यालाच म्हणतात कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. बघा आता तुम्हाला या स्टेटमेंटवरून किंवा थेरोटिकलीच्यावरून काही कळलं नसेल. आता बघा तुम्हाला सांगतो कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड आणि इंटरनल टर्मिनलचा कन्सेप्ट काय. तर बघा एक इलेक्ट्रॉनिक सर्किट जर तुम्हाला असं दिलेलं असेल ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं सर्किट या टाईपचं दिलेलं आहे की ज्यामध्ये काय आहे या टाईपची अरेंजमेंट दिलेली आहे. हा तुमचा टर्मिनल केलेला आहे ग्राउंडेड इथे टर्मिनल आहे तुमचा इथे पोटेन्शियल अप्लाय V1 हा आहे पॉझिटिव्ह हा आहे निगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे सर्किट आहे. आणि आपण काय केले निगेटिव्ह टर्मिनलवरून एक फीडबॅक प्रोव्हाइड केलेला आहे आउटपुटला. हा आहे रेजिस्टर R1 हा आहे रेजिस्टर R2 आणि हा आहे रेजिस्टर RF स्टँड्स फॉर फीडबॅक रेजिस्टर. आणि इथे आहे तुमचा आउटपुट व्होल्टेज. हा जो पॉईंट आहे ह्या पॉईंटला म्हणू आपण A आणि हा जो पॉईंट आहे इथे याला म्हणू आपण B. हा जो पॉईंट याला म्हणू B. आता इथे एक प्लस VCC टर्मिनल असेल आणि मायनस VCC टर्मिनल असेल. आता प्रत्येक वेळेस मी प्लस VCC मायनस VCC लिहिणार नाही तर समजून घ्यायचं की ती त्यामध्ये प्रेझेंट आहे. आता कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड काय सांगतो बघा कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड सांगतो की द व्होल्टेज अक्रॉस द टर्मिनल्स व्होल्टेज अक्रॉस द इंटरनल इनपुट्स व्होल्टेज कशाच्या अक्रॉस इंटरनल इनपुट्स किंवा इंटरनल इनपुट टर्मिनलच्या अक्रॉस व्होल्टेज ऑप्शनल ॲम्प्लिफायरचे सेम आहे. मग आता तुम्हाला दोन कंडिशन दिसतात याला म्हणू आपण हा जो आहे याला म्हणू आपण V2 हा जो आहे हा पॉईंट याला म्हणू V2 आणि ग्राउंडेड आहे म्हणजे V2 इज इक्वल टू 0 आहे. ठीक आहे इथे V2 काय 0. मग आता यामध्ये दोन सिच्युएशन आहे. यामध्ये एक तर तुम्हाला असं वाटलं पाहिजे व्होल्टेजच्या इंटरनल टर्मिनलचं व्होल्टेज इक्वल आहे म्हणजे एक तर V1 इज इक्वल टू V2 हे असलं पाहिजेत का तर नाही ही इंटरनल टर्मिनल आहेत का नाही. कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड म्हणजे V1 इज इक्वल टू V2 नाही. कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड म्हणजे V1 इज इक्वल टू V2 का नाही कारण ते इंटरनल इनपुट टर्मिनल्स काय इंटरनल इनपुट टर्मिनल असतील हा तुमचा B आणि A. म्हणजे कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड असं सांगतो तुम्हाला की जर अशा टाईपचं इलेक्ट्रॉनिक सर्किट असेल ज्यामध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे तर या ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये A इनपुट टर्मिनलचं इथलं व्होल्टेज आणि B इनपुट टर्मिनलचं व्होल्टेज हे सेम असतं आणि याचा रिझन लिहितो आपण बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट बाय व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट. आणि आपण इथून पुढे आता जेव्हा आपण हे इलेक्ट्रॉनिक सर्किट या टाईपचे सर्किट सॉल्व्ह करणार तर आपण इथले असणारे व्होल्टेज आणि इथे असणारे व्होल्टेज काय करणार इक्वल घेणार कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंडच्या अकॉर्डिंग. आणि कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड आपण इथेच बघितला काय सांगितलं इनपुट इम्पिडन्स इन्फिनिटी आहे तर आयडियल ओपन लूप गेन ऑफ आयडियल ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इन्फिनिटी तर तो असण्यासाठी आउटपुट इन्फिनिटी पाहिजे तर आउटपुट इन्फिनिटी पॉसिबल नाही आहे म्हणजे इंटरनल इनपुट टर्मिनलचं व्होल्टेज 0 आणि त्यालाच म्हणतो आपण कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड आणि कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंडनुसार या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये हे जे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे कुठे हे जे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे ओके एक मिनिट हे जे इलेक्ट्रॉनिक सर्किट आहे तर ह्या इलेक्ट्रॉनिक सर्किटमध्ये आपण हे जे इनरमोस्ट टर्मिनल हा B आणि A
तर बी आणि ए बघा, हे वेगळ्या कलरच्या पेनने तुम्हाला दाखवतो. बी टर्मिनल बघा कोणता आहे, हा दिसतोय बी टर्मिनल आणि हा दिसतो ए टर्मिनल. तर बी आणि ई ह्या दोन टर्मिनलचं व्होल्टेज काय घेणार आपण, इक्वल घेणार. आणि रिझन काय देणार त्याला प्रत्येक वेळेस, कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड, कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. ओके, तर कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंडचे काही रूल्स आहेत. कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंडचे काय काही रूल्स आहे की व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट कुठे कुठे ॲप्लिकेबल आहेत, कुठे कुठे ॲप्लिकेबल नाही आहेत. तर त्यापैकी पहिला रूल्स आहे की कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड इज ॲप्लिकेबल ओनली फॉर निगेटिव्ह फीडबॅक. काय ॲप्लिकेबल ओनली फॉर निगेटिव्ह फीडबॅक. निगेटिव्ह फीडबॅक, FB स्टँड्स फॉर फीडबॅक. आता फीडबॅक म्हणजे काय, तर बघा इथं तुम्हाला दिसत असेल सर्किटमध्ये मी काय केलंय की इनपुटचा काही पोर्शन बघा या रजिस्टरच्या थ्रू आउटपुटला कनेक्ट केलेलं आहे. आणि ही जी जॉमेट्री मी केलेली आहे की इनपुटचा काही पोर्शन आउटपुटला कनेक्ट केलेला आहे, याच अरेंजमेंटला म्हणतात फीडबॅक. आणि बघा मी इनपुटचा इनपुटमधल्या कोणत्या टर्मिनलचा कनेक्ट केला, निगेटिव्ह. म्हणजे हे जे सर्किट आहे कोणतं आहे, निगेटिव्ह फीडबॅक सर्किट आहे. आणि जर का इथून मी जर का पॉझिटिव्ह फीडबॅक लावला असता तर मग इथे ॲप्लिकेबल जास्त का हा व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट, तर नाही. कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड जो आहे तो कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड हा ॲप्लिकेबल आहे ओनली फॉर निगेटिव्ह फीडबॅक. सेकंड, इट इज नॉट ॲप्लिकेबल फॉर पॉझिटिव्ह फीडबॅक. काय आहे, नॉट ॲप्लिकेबल फॉर पॉझिटिव्ह फीडबॅक. कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड हा पॉझिटिव्ह फीडबॅकसाठी ॲप्लिकेबल नाही. त्यानंतर पॉझिटिव्ह फीडबॅकसाठी ॲप्लिकेबल नाही आहे, तर सोबत ओपन लूप गेनसाठी सुद्धा पॉसिबल नाही आहे किंवा ॲप्लिकेबल नाही आहे. नॉट ॲप्लिकेबल फॉर ओपन लूप ऑप एम्प. ओपन लूप ऑप एम्पसाठी हा ॲप्लिकेबल नाही. किंवा हे सगळे पॉईंट लक्षात ठेवण्यापेक्षा हा लक्षात ठेवायचा आहे काय की ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या ओपन लूप ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा निगेटिव्ह फीडबॅकवाला जो कॉन्फिगरेशन आहे त्यामध्येच फक्त व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट ॲप्लिकेबल आहे, अदरवाईज कुठेच ॲप्लिकेबल नाही आहे. अदरवाईज कुठेच ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट हा ॲप्लिकेबल आहे का, नाही. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा कुठेच व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट ॲप्लिकेबल नाही. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर हे नॉन लिनियर डिव्हाइस आहे. काय, ऑप एम्प इज नॉन लिनियर डिव्हाइस. नॉन लिनियर म्हणजे काय, जर का आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा ग्राफ जर प्लॉट केला, बघा ग्राफ तुम्हाला प्लॉट करून दाखवतो त्यावरून सांगतो नॉन लिनियर बिहेवियर. बघा ग्राफ कसा असतो ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा, तो ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा ग्राफ या टाईपचा असतो. या टाईपचा ग्राफ असतो. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं जे आउटपुट व्होल्टेज आहे V0, जे आउटपुट व्होल्टेज आहे V0 आणि जे इनपुट व्होल्टेज आहे, तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं आउटपुट व्होल्टेज वाढत जाऊन मॅक्सिमम हे प्लस VCC पर्यंतच होतं आणि कमी होत जाऊन हे मायनस VCC पर्यंतच होतं. म्हणजे हा जो आहे एवढ्याच रिजनमध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायर लिनियर आहे. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरला तुम्ही कितीही इनपुट अप्लाय करा, ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं मॅक्सिमम आउटपुट व्होल्टेज तुम्हाला पॉझिटिव्ह किती मिळेल, प्लस VCC, आणि मॅक्सिमम निगेटिव्ह आउटपुट व्होल्टेज मिळेल मायनस VCC. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा आउटपुट व्होल्टेज प्लस VCC पेक्षा जास्त असणार नाही आणि मायनस VCC पेक्षा सुद्धा निगेटिव्हमध्ये जास्त असू शकणार नाही. मायनस VCC पेक्षा जास्त असेल का, नाही. का, कारण की ऑपरेशनल ॲम्प्लिफायर कसा डिव्हाइस आहे, नॉन लिनियर. कसा डिव्हाइस आहे, नॉन लिनियर. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इट इज अ नॉन लिनियर डिव्हाइस. ओके, सो हे तुमचा कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. आता त्यानंतर आपण लिहून महत्त्वाचा पॉईंट जो म्हणजे की आपल्याला एखादं ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं सर्किट सॉल्व्ह करायचं असेल तर काय काय आपल्यासाठी कंडिशन्स आहेत किंवा रिक्वायरमेंट काय काय आहेत फॉर सॉल्विंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सॉल्व्ह करण्यासाठीचे काय काय रिक्वायरमेंट आहे, रिक्वायरमेंट्स. रिक्वायरमेंट म्हटल्यापेक्षा काय काय स्टेप्स फॉलो केल्या पाहिजेत ते आपण इथे लिहून घेऊ. बघा सगळ्यात पहिली महत्त्वाची स्टेप्स म्हणजे काय की ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इनपुट इम्पिडन्स इन्फिनिटी घ्यायचा. काय इनपुट इम्पिडन्स ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा तो काय घ्यायचा, इन्फिनिटी. अरे जर आता इन्फिनिट इनपुट इम्पिडन्स आहे, कुठे इनपुट इम्पिडन्स जर इन्फिनिट असेल तर सर्किटमधून करंट फ्लो होईल का, नाही. इन्फिनिट इनपुट इम्पिडन्स आहे म्हणजेच काय, तर नो करंट थ्रू इनपुट. नो करंट
इज फ्लोईंग इनसाइड ऑप एम्प. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या आतमध्ये कोणत्याच प्रकारचा नो करंट इज फ्लोईंग इनसाइड ऑप एम्प. आणि ऑप एम्पच्या इनसाइडमध्ये इनपुट करंट का फ्लो होत नाही? कारण इनपुट रेजिस्टन्स इन्फिनिटी. इम्पिडन्स इज नथिंग बट रेजिस्टन्स. जर का रेजिस्टन्स इन्फिनिटी आहे तर करंट फ्लो होईल का? नाही. ही पहिला महत्त्वाचा पॉईंट ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सॉल्व्ह करत असताना लक्षात ठेवायचं की ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इनपुट इम्पिडन्स काय आहे? इन्फिनिटी आहे. त्यामुळे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या इनपुटमध्ये कोणत्याच प्रकारचा करंट हा किंवा ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या इनसाइडमध्ये कोणत्याच प्रकारचा करंट हा फ्लो होत नाही. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या इनपुटमध्ये कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होईल का? नाही. का? कारण की इनपुट इम्पिडन्स आहे इन्फिनिटी. दुसरं म्हणजे काय? कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. काय अप्लाय करायचं आहे? कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड. कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड केव्हा? इफ देअर इज निगेटिव्ह फीडबॅक. इफ देअर इज निगेटिव्ह फीडबॅक. आणि शक्यतो तुमच्या सेटमध्ये आतापर्यंत जेवढे प्रश्न आले तेवढे सगळे याच्यावरच होते, निगेटिव्ह फीडबॅकवरच होते. 99% क्वेश्चन्स तुम्हाला हे निगेटिव्ह फीडबॅकवरच दिसतील. NBF म्हणजे निगेटिव्ह फीडबॅक. 1% चान्स आहे की तुम्हाला पॉझिटिव्ह फीडबॅकवर क्वेश्चन विचारू शकतात आणि तो 1% वाला क्वेश्चन सुद्धा मी तुमचा घेईनच, हरकत नाही. पण शक्यतो तुम्हाला जर कन्सेप्ट ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा प्रश्न आला तर तो निगेटिव्ह फीडबॅकवर असेल, म्हणजे तिथे तुमचा कन्सेप्ट ऑफ व्हर्च्युअल ग्राउंड हा ॲप्लिकेबल असेल म्हणजे असेलच. त्यानंतर तिसरी रिक्वायरमेंट काय आहे? की तिसरी रिक्वायरमेंट आहे की ओपन लूप गेन इन्फिनिटी असेल किंवा जेव्हा सर्किट ओपन असेल. काय असेल? ओपन लूप गेन हा इन्फिनिटी असेल जेव्हा ऑप एम्प कसा असेल? ओपन लूप. ऑप एम्प इज इन ओपन लूप. ऑप एम्प काय ओपन लूपमध्ये असेल तर ओपन लूप गेन आहे इन्फिनिटी. ओपन लूप गेन इन्फिनिटी. मग फीडबॅक कनेक्ट करण्याचं मिनिंग काय आहे? तर फीडबॅक काय करतो? या ओपन लूप गेनला रिड्यूस करतो. फीडबॅक काय करतो? फीडबॅक रिड्यूसेस द गेन ऑफ ऑप एम्प. गेन ऑफ ऑप एम्प. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा गेन काय करतो? फीडबॅक रिड्यूस करत असतो. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा फीडबॅक काय करतो? गेन रिड्यूस करतो. कारण ओपन लूप गेन इन्फिनिटी आहे आणि इन्फिनिटी गेनवाला सर्किट पॉसिबल आहे का? सॉरी, इन्फिनिटीवाला सर्किट पॉसिबल नाही आहे. सो आपण काय करतो? त्याला फीडबॅक कनेक्ट करतो. मग फीडबॅक काय करतो? त्या सर्किटचा गेन रिड्यूस करतो. काय करतो? गेन रिड्यूस करतोय. ओके. आता हे झालं तुमचं इंट्रोडक्टरी पार्ट असोसिएटेड विथ ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. आता बघूया आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचे कॉन्फिगरेशन्स. आणि ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या कॉन्फिगरेशन्समध्ये ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं पहिलं कॉन्फिगरेशन आहे इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. काय आहे? इन्व्हर्टिंग ऑफ एम्प. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या कॉन्फिगरेशन्समधलं पहिलं कॉन्फिगरेशन आहे इन्व्हर्टिंग ऑप एम्प. इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. आता जसं की नावातच दिसतंय काय आहे? इन्व्हर्टिंग. मग काय असलं पाहिजे? त्यामध्ये इनपुट असेल इन्व्हर्टिंग टर्मिनलला. इनपुट कुठे असेल? इन्व्हर्टिंग टर्मिनलला. आता मी डायरेक्टली यामध्ये थिअरी वगैरे काही लिहून देत नाही, डायरेक्टली याचा सर्किट डायग्राम एक्सप्लेन करतो आणि याचा रिझल्ट सांगतो काय आहे. तर बघा, इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये सगळ्यात अगोदर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरची डायग्राम काढून घ्यायची. ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं सर्किट डायग्राम कशी असेल ती? तर बघा या टाईपची असेल. सर्किट डायग्राम असेल या टाईपची. वरती असेल निगेटिव्ह टर्मिनल, खाली असेल पॉझिटिव्ह टर्मिनल. निगेटिव्ह टर्मिनलला एक रेजिस्टर कनेक्ट केलेला आहे आणि याला इनपुट अप्लाय केलेली आहे VI. हा आहे तुमचा रेजिस्टन्स R. याला म्हणू आपण R. ठीक आहे, R असू देऊ किंवा R1 म्हणू याला. R किंवा R1. पॉझिटिव्ह टर्मिनलचे ज्यावेळेस इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर आहे त्यावेळेस पॉझिटिव्ह टर्मिनल असतं ग्राउंडेड. आणि ग्राउंडेड कसं करणार आपण? ते ग्राउंडेड करणार आपण एका रेजिस्टरच्या थ्रू. ग्राउंडेड करणं एका रेजिस्टरच्या थ्रू. रेजिस्टर असेल R2. निगेटिव्ह फीडबॅक म्हणजे हे निगेटिव्ह टर्मिनल आउटपुटच्या टर्मिनलला आपण एका रेजिस्टरच्या थ्रू कनेक्ट करणार. कसं? या अशा पद्धतीने. हा असेल तुमचा फीडबॅक रजिस्टर RF. फीडबॅक रजिस्टर RF. ही जे पॉईंट आहे जिथे हे दोन्ही लाईन मीटअप करतात त्याला म्हणू A आणि हा जो पॉईंट आहे त्याला म्हणू आपण B. हा जो पॉईंट आहे त्याला म्हणू B. आणि इकडे काय मिळेल तुम्हाला? इकडे मिळेल तुम्हाला आउटपुट व्होल्टेज V0. आउटपुट व्होल्टेज V0. आता ते प्लस VCC मायनस VCC लिहित नाही मी. अज्यूम करायचं की याच्यावरती एक प्लस VCC असेल आणि खाली काय असेल? मायनस VCC असेल. मायनस VCC असेल. हा जो आहे हा टर्मिनल काय आहे? ग्राउंडेड. म्हणजे इथलं पोटेन्शियल आहे तुमचं 0. इथलं पोटेन्शियल काय? 0. लॉजिकली तुम्ही सांगू शकता जर इथलं पोटेन्शियल 0 आहे
तर बी पॉईंटचं पण पोटेन्शियल काय असलं पाहिजे, 0 असले पाहिजेत. इथलं जर पोटेन्शियल 0 आहे तर इथलं पोटेन्शियल पण काय असलं पाहिजे, 0. का? कारण की जर 0 पोटेन्शियल आहे तरी सगळी काय असेल, 0 लेवलवरच असेल. म्हणजेच आपण यावरून सांगू शकतो डायग्रामवरून की व्ही बी इज इक्वल टू काय आहे, 0. व्ही बी इज इक्वल टू काय आहे, 0 आहे. बी पॉईंटचं पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, 0. बी पॉईंटचं पोटेन्शियल डिफरन्स काय आहे, 0 आहे. बी पॉईंटचं पोटेन्शियल डिफरन्स आहे तर व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट काय सांगतो, जे पोटेन्शियल बीचं तेच पोटेन्शियल एचं. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट काय सांगतो, व्ही जी व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट VGC. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट काय सांगतो आपल्याला की पोटेन्शियल ॲट ए इज इक्वल टू पोटेन्शियल ॲट बी, आणि बीचं पोटेन्शियल आहे 0, म्हणजेच एचं सुद्धा पोटेन्शियल काय मिळेल, 0च मिळेल. एचं सुद्धा पोटेन्शियल काय मिळेल, 0च आपल्याला मिळेल. कशानुसार, व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टच्या अकॉर्डिंग. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्टच्या अकॉर्डिंग अज्युम करू आपण की इनपुटमधून फ्लो होणारा करंट जर का हा असेल I1, इनपुटमधून फ्लो होणारा करंट जर का असेल I1, आणि या फीडबॅक सर्किटमधून फ्लो होणारा करंट कोणता असेल मग IF. यामधून फ्लो होणारा करंट कोणता असेल, IF. ये बघा, हा इनपुटमधून फ्लो होणारा करंट इकडे जाईल. बघा, इनपुटमधून फ्लो होणारा करंट वेगळ्या वारवणे दाखवतो मी तुम्हाला वेगळ्या रंगाने. हा जो इनपुट करंट आहे, हा इनपुट करंट असा जाईल इथपर्यंत, आणि इथून काय होईल, हा करंट इकडे फ्लो होईल. कारण आतमध्ये करंट जाईल का, नाही. कारण आतमध्ये करंट कोणत्याच प्रकारचा फ्लो होणार नाही. का नाही होणार, कारण इनपुट इम्पिडन्स आहे इन्फिनिटी, म्हणजे इकडे कोणत्याच प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. इकडे कोणत्याच प्रकारचा करंट फ्लो होईल का, नाही. का नाही, कारण की इनपुट इम्पिडन्स जर का इन्फिनिटी आहे तर या रिजनमध्ये कोणत्याच प्रकारचा करंट हा फ्लो होणार नाही. म्हणजेच I1 जो इनपुट करंट आहे तो कशाच्या इक्वल असेल, फीडबॅक करंट IFच्या. जो I1 इनपुट करंट आहे तो कशाच्या इक्वल असेल, तर फीडबॅक करंट IFच्या इक्वल असेल. I1 जो इनपुट करंट आहे तो कशाच्या इक्वल असेल, फीडबॅक करंट. म्हणजे करंट I1 इज इक्वल टू फीडबॅक करंट IF. ह्या किंवा तुम्ही जंक्शन लॉ जर यूज केला की इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोइंग करंट, KCL जर यूज केला तुम्ही, किर्चॉफ्स करंट लॉ. तर किर्चॉफ्स करंट लॉ काय सांगतो, तर किर्चॉफ्स करंट लॉ सांगतो कुठल्या एखाद्या क्लोज सर्किटमध्ये इनकमिंग सम ऑफ इनकमिंग करंट इज इक्वल टू सम ऑफ आउटगोइंग करंट. मग इनपुट करंट बघा I1. आता आपल्यामध्ये करंट काय असतो, करंट हा फ्लो होत असतो फ्रॉम हायर व्होल्टेज टू लोअर व्होल्टेज. करंट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर व्होल्टेज टू लोअर व्होल्टेज. किंवा करंट कसा लिहितो आपण, मागचं व्होल्टेज मायनस समोरचं व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. मागचं व्होल्टेज मायनस समोरचं व्होल्टेज अपॉन रेजिस्टन्स. मग I1 करंट मिळेल का, I1 करंट काय मिळेल तुम्हाला, I1 करंट जिकडून फ्लो होतं हे व्होल्टेज असेल पॉझिटिव्ह, म्हणजे I1 करंट काय मिळेल तुम्हाला, V इनपुट मायनस समोरचं व्होल्टेज VA अपॉन त्या ब्रांचमधला रेजिस्टर R1. त्या ब्रांचमधला रेजिस्टर R1 इज इक्वल टू फीडबॅक करंटमध्ये बघा इनपुट VA, कारण करंट जिकडून फ्लो होतोय ते व्होल्टेज पॉझिटिव्ह, आणि जिकडे जातोय ते सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजे मायनस V0 अपॉन आउटपुटमधला रेजिस्टर RF, अपॉन आउटपुटमधला रेजिस्टर RF. मग बघा इथे आपण VA इज इक्वल टू 0 आहे, म्हणजे यामध्ये VA इज इक्वल टू 0 जर पुटअप केलं तर काय मिळेल, VI अपॉन R1 इज इक्वल टू मायनस V0 अपॉन RF, मायनस V0 अपॉन RF. म्हणजेच यावरून काय मिळेल तुम्हाला, यावरून तुम्हाला मिळेल V आउटपुट इज इक्वल टू मायनस RF अपॉन R1 इंटू V इनपुट, मायनस RF अपॉन R1 इंटू V इनपुट. बघा याला मी नेक्स्ट स्लाइडवर लिहितो काय होतं आपलं, याला मी एक सेपरेट सुद्धा करतोय 2 पार्टमध्ये. काय लिहिलं आपण यामध्ये की आउटपुट व्होल्टेज V0 इज इक्वल टू मायनस फीडबॅक रेजिस्टर अपॉन इनपुट रेजिस्टर R1 इंटू V इन. मग हे आहे रिलेशन बिटवीन आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज ऑफ इन्व्हर्टिंग ऑप एम्प. मग हा जो निगेटिव्ह साईन आहे यामध्ये, हा जो निगेटिव्ह साईन आहे, हा निगेटिव्ह साईन काय डिनोट करतो इथे की आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज जे आहे ते 180 डिग्री आउट ऑफ शिफ्ट आहेत एकमेकांपासून. कसे 180 डिग्री आउट ऑफ शिफ्ट. इथे काय सांगतो, निगेटिव्ह साईन सजेस्टेड दॅट, negative sign suggested that output voltage is 180 degree out of phase with input voltage, 180 degree out of phase with input voltage. ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इन इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट कुठे अप्लाय केले जाते, इनपुट इज अप्लाइड ओनली ॲट इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल, इन्व्हर्टिंग इनपुट
टर्मिनल. जेव्हाही तुम्हाला ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इन इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन दिलेलं असेल तर इनपुट जे आहे ते इन्व्हर्टिंगलाच असेल आणि नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल कसं असेल, ग्राउंडेड. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल कसं असेल, ग्राउंडेड असेल. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय असेल, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल जे काही असेल, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय असेल, नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल इज ग्राउंडेड. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल काय असेल, ग्राउंडेड असेल. मग या इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा गेन काय असेल, तर गेन असेल ए इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज V0 अपॉन इनपुट व्होल्टेज Vi. तर बघा V0 ची व्हॅल्यू ही जर आपण यामध्ये सबस्टिट्यूट केली तर काय मिळेल तुम्हाला, गेन ए इज इक्वल टू मिळेल तुम्हाला मायनस Vi RF अपॉन R1 अपॉन Vi अपॉन Vi. म्हणजेच तुम्हाला मिळेल गेन ए इज इक्वल टू मायनस RF अपॉन R1. गेन ए इज इक्वल टू मिळेल तुम्हाला मायनस RF अपॉन R1. म्हणजे हा मिळेल तुम्हाला गेन ऑफ ओपन लूप गेन ऑफ इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. गेन ऑफ इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा हा गेनचा एक फॉर्म्युला आणि ह्या आउटपुट व्होल्टेजचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आता इथून पुढे कुठेही जर का इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर सर्किट आलं तर सगळे कॅल्क्युलेशन परत करत बघायचं का, परत करत बसायचं नाही. डायरेक्टली रिझल्ट मी यूज करेल. समोर काय करेल मी, डायरेक्टली ऑपरेशनल ॲम्प्लिफायर ॲज अ इन्व्हर्टिंग कॉन्फिगरेशन जे काही रिझल्ट आहेत स्टँडर्ड ते रिझल्ट मी डायरेक्टली यूज करत जाईल. ओके. यानंतर दुसरं कॉन्फिगरेशन आहे ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचं, दुसरं कॉन्फिगरेशन आहे ते दुसरं कॉन्फिगरेशन आहे नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर. काय आहे दुसरं कॉन्फिगरेशन, नॉन इन्व्हर्टिंग ऑप ॲम्प. आता लॉजिकली तुम्ही सांगू शकता जर इन्व्हर्टिंगमध्ये इन्व्हर्टिंग इनपुटला होता तर नॉन इन्व्हर्टिंगमध्ये इनपुट कशामध्ये असेल, तर इनपुट असेल नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनल. याला मी अगोदरच 2 कंपार्टमेंटमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो जेणेकरून काय होईल, आपले भरपूर साऱ्या गोष्टी याच स्लाइडवर बसतील. बघा, नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरमध्ये इनपुट असेल, इनपुट इज अप्लाइड ॲट नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनल. NIN म्हणजे काय, इनपुट जे असेल ते कुठे असेल, नॉन इन्व्हर्टिंग इनपुट टर्मिनलला असेल. अँड इन्व्हर्टिंग टर्मिनल जे असेल IN ते कसं असेल, ग्राउंडेड. इन्व्हर्टिंग टर्मिनल जे असेल ते काय असेल, ग्राउंडेड. इन्व्हर्टिंग टर्मिनल कसं असेल, ग्राउंडेड. मग डायग्राम कशी निघेल, तर बघा सर्किट डायग्राम या पद्धतीने बनेल. हा असेल इकडे मायनस, हा असेल प्लस. नॉन इन्व्हर्टिंग टर्मिनलला आपल्याला R रेजिस्टरच्या थ्रू काय करायचे, ग्राउंडेड करायचे. हा रेजिस्टर R1 निगेटिव्ह फीडबॅक आहे, सो इथून काय करावं लागेल, आपल्याला एक फीडबॅक रेजिस्टर कनेक्ट करावं लागेल आणि त्याचा आउटपुटला कनेक्ट करावं लागेल. इथे मिळेल तुम्हाला आउटपुट V0 हा असेल फीडबॅक रेजिस्टर RF. आणि या पॉझिटिव्ह टर्मिनल जो आहे, पॉझिटिव्ह टर्मिनलला काय असेल, इनपुट. पॉझिटिव्ह टर्मिनलला काय असेल, इनपुट असेल थ्रू रेजिस्टर R2 आणि इथे असेल व्होल्टेज Vi. इथे काय असेल, व्होल्टेज Vi. हा जो पॉईंट आहे इथे असेल पॉईंट A आणि हा जो पॉईंट इथे असेल पॉईंट B. हा जो असेल हा असेल पॉईंट A आणि हा असेल पॉईंट B. पॉईंट A आणि पॉईंट B. किंवा हा जो आहे सर्किट, तर हा आपण इनपुट जे हे इनपुट कोणत्या रेजिस्टरच्या थ्रू अप्लाय न करता डायरेक्टली अप्लाय करू. इथे जे या निगेटिव्ह टर्मिनलला जे व्होल्टेज आहे ते रेजिस्टरच्या थ्रू अप्लाय न करता इन्व्हर्टिंग टर्मिनल जो आहे त्याला ग्राउंडेड केलं आहे. नॉन इन्व्हर्टिंगला व्होल्टेज डायरेक्टली आपण Vi अप्लाय करू. म्हणजे इथला जो पॉईंट असेल तर बी पॉईंटचं व्होल्टेज लॉजिकली काय दिसतंय की एक सिंपल वायरने रिप्लेस केलं आहे. म्हणजे व्होल्टेज ॲट पॉईंट बी हे काय असेल तुमचं इनपुट व्होल्टेज Vi. कारण डायग्राममध्ये तुम्हाला डायरेक्टली दिसते की इथे काय एक सिंपल वायर आहे. सिंपल वायर म्हणजे काय, सेम व्होल्टेज. सिंपल वायर म्हणजे काय, व्होल्टेज डिफरन्स झिरो. व्होल्टेज डिफरन्स झिरो म्हणजे सेम व्होल्टेज. आणि व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट काय सांगतो आपल्याला की जे व्होल्टेज ए पॉईंटचं आहे तेच व्होल्टेज बीचा असेल आणि बी पॉईंटचं व्होल्टेज आहे Vi. म्हणजेच तुम्हाला काय मिळतंय की व्होल्टेज ॲट पॉईंट ए इज इक्वल टू Vi. व्होल्टेज ॲट पॉईंट ए इज इक्वल टू Vi. पॉईंट एचं व्होल्टेज काय मिळालं मग, Vi. मग आता या इनपुट टर्मिनलमधून इकडून बघा करंट फ्लो होईल I1 आणि या आउटपुटमधून करंट फ्लो होईल फीडबॅक करंट IF. हा ग्राउंडेड म्हणजे इथलं व्होल्टेज काय, झिरो. मग I1 करंट काय मिळेल तुम्हाला, KCL किर्चॉफ्स करंट लॉच्या अकॉर्डिंग काय मिळेल, I1 जो करंट आहे तो इक्वल मिळेल तुम्हाला फीडबॅक करंट IFच्या.
I1 करंट कशाच्या इक्वल मिळेल, फीडबॅक करंट IFच्या. I1 इनपुट करंट काय असेल बघा, कुणीकडून फ्लो होतोय 0 पासून, म्हणजे 0 मायनस कुठून फ्लो होतोय 0 पासून, कुठून फ्लो होतोय 0 पासून आणि कुठे जातोय 0 पासून फ्लो होतोय आणि जातोय A कडे, म्हणजे 0 मायनस A, 0 मायनस VA अपॉन रेजिस्टर R1, 0 मायनस A अपॉन R1 इज इक्वल टू 0 मायनस A अपॉन R1 इज इक्वल टू फीडबॅक करंट कसा फ्लो होतोय VA मधून, म्हणजेच VA मायनस VA मायनस V0 अपॉन हा आहे फीडबॅक रेजिस्टर RF. बघा VA ची व्हॅल्यू काय मिळाली, VI. मग यामध्ये जर पुटअप केली तर काय मिळेल तुम्हाला, इथे मिळेल VI अपॉन R1 इज इक्वल टू VI मायनस V0 अपॉन RF. मग एका साईडला V0 ला टर्म, एका साईडला V1 ही व्हॅल्यू आहे मायनस. मग हा बघा याला सेपरेट जर केलं राईट हँड साईडला तर काय मिळेल, VI अपॉन RF मायनस V0 अपॉन RF आणि राईट हँड साईडला आहे मायनस VI अपॉन R1. मग ही मायनस V0 अपॉन RF इकडे आणायची आणि ही टर्म तिकडे पाठवायची. बघा काय मिळेल तुम्हाला, मग काय मिळेल तुम्हाला तिकडे, तुम्हाला इकडे मिळेल राईट हँड साईडला V0 अपॉन RF आणि लेफ्ट हँड साईडला मिळेल VI अपॉन R1 प्लस VI अपॉन RF. बघा लेफ्ट हँड साईडला दोन्हीच्यामध्ये VI आहे तो काढायचा कॉमन. मग इथे काय मिळेल तुम्हाला, इथे मिळेल तुम्हाला 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन RF, 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन RF, 1 अपॉन R1 प्लस 1 अपॉन RF आणि राईट हँड साईडला काय आहे V0 अपॉन RF. हा RF जर इकडे पाठवला तर काय मिळेल, V0 इज इक्वल टू VI इंटू किंवा V0 अपॉन RFच ठेवू, इकडे करू V1. क्रॉस मल्टिप्लिकेशन जरी केलं तर न्यूमरेटरला मिळेल तुम्हाला RF प्लस R1 आणि डिनॉमिनेटरला मिळेल R1 इंटू RF, R1 इंटू RF. हा RF एकमेकांसोबत कॅन्सल. मग इकडे काय मिळेल तुम्हाला, V0 इज इक्वल टू मिळेल तुम्हाला V1 किंवा VI. हा R1 ने जर डिवाइड केलं तर इथे बघा R1 कॅन्सल, इथे तुमचा 1 प्लस RF अपॉन R1, 1 प्लस RF अपॉन R1. मग हा मिळेल तुम्हाला आउटपुट गेन किंवा आउटपुट व्होल्टेज इन टर्म्स ऑफ इनपुट व्होल्टेज ऑफ, हा मिळेल तुम्हाला आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज मधला फॉर्म्युला. कोणासाठी, नॉन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायरसाठी. कोणासाठी, नॉन इन्व्हर्टिंग. बघा इथे पॉझिटिव्ह साईन आहे, म्हणजे यावरून आपल्याला काय कळतं की इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज कसे आहेत, तर इनपुट व्होल्टेज आर इन फेज विथ, इनपुट व्होल्टेज आर इन फेज विथ, किंवा आउटपुट व्होल्टेज आणि इनपुट व्होल्टेज कसे फेजमध्ये, इनपुट व्होल्टेज आर इन फेज विथ, किंवा इनपुट नाही म्हणावं लागत आपल्याला काय म्हणावं लागेल इथे, हा आउटपुट व्होल्टेज जो आहे तो आउटपुट व्होल्टेज इन फेज आहे विथ इनपुट व्होल्टेज. आउटपुट आणि इनपुट व्होल्टेज कसे आहेत, एका सेम फेजमध्ये, कारण इथे पॉझिटिव्ह डायग्राम आहे किंवा सॉरी पॉझिटिव्ह सिम्बॉल आहे. आणि गेन काय मिळेल, मग तुम्हाला गेन मिळेल A इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज V0 अपॉन इनपुट व्होल्टेज VI. मग यामधूनच जर V0 अपॉन VI जर लिहिलं आपण तर V0 अपॉन VI काय मिळेल तुम्हाला, 1 प्लस RF अपॉन R1. मग हा गेन काय मिळेल तुम्हाला, A इज इक्वल टू हा मिळेल तुम्हाला 1 प्लस RF अपॉन R1, 1 प्लस RF अपॉन R1. हा आहे मग तुमचा गेन ऑफ क्लोज लूप किंवा निगेटिव्ह फीडबॅक असणारा क्लोज लूप ऑपरेशनल ॲम्प्लिफायर इन नॉन इन्व्हर्टिंग ऑप ॲम्प. नॉन इन्व्हर्टिंग ऑप ॲम्प सर्किटमधला हा काय आहे मग तुमचा गेनचा फॉर्म्युला. हा काय आहे गेनचा फॉर्म्युला. आणि यामध्ये इनपुट आणि आउटपुट कसे आहेत, सेम फेजमध्ये. इनपुट आणि आउटपुट कसे आहेत, सेम फेजमध्ये आहेत. त्याच्यामुळे इथे कसं आहे, आउटपुट आणि इनपुटमधला पोटेन्शियलचा सिम्बॉल कसा आहे, पॉझिटिव्ह. आणि त्याला कसं सॉल्व्ह केलं आपण, तर KCLच्या लॉच्या अकॉर्डिंग सॉल्व्ह केलं, इन अकॉर्डिंग विथ KCL. मग जर एक्झाममध्ये तुम्हाला अशी कंडिशन दिली, एक्झाममध्ये जर तुम्हाला क्वेश्चन्स अशा पद्धतीने दिला की नो की जो त्यामध्ये ना तुम्हाला कळते की निगेटिव्ह फीडबॅक आहे पॉझिटिव्ह फीडबॅक, म्हणजे जर असा दिला कसा, मग जर का एक्झाममध्ये दिलेला क्वेश्चन जर का या टाईपमध्ये असेल, हा इकडे असेल आउटपुट व्होल्टेज V0, हे तुमचा असेल निगेटिव्ह सिम्बॉल, हा असेल म्हणजे निगेटिव्ह इनपुट टर्मिनल. तर निगेटिव्ह इनपुट टर्मिनल कोणता असतो, तर निगेटिव्ह इनपुट टर्मिनल असेल तुमचा, निगेटिव्ह इनपुट टर्मिनल म्हणजे इन्व्हर्टिंग. मग निगेटिव्ह इनपुट टर्मिनलमध्ये बघा आपण अप्लाय करू एक R1 रेजिस्टरच्या थ्रू V1 इनपुट. हा असेल रेजिस्टर R1 आणि ही इथे बघा इनपुट
V1 आणि R2 जो इनपुट टर्मिनल आहे, ह्या R2 इनपुट टर्मिनलला अप्लाय करू आपण 2 व्होल्टेजेस. हा आहे रेजिस्टर तुमचा R2 आणि हा आहे रेजिस्टर R3. हा आहे रेजिस्टर R2 आणि हा रेजिस्टर R3. इथे अप्लाय करू आपण V2 आणि इथे अप्लाय करू V3. हा टर्मिनल घ्यायचा A, हा टर्मिनल B आणि ए टर्मिनलला काय करायचं आपण फीडबॅक कनेक्ट करायचा. ए टर्मिनलला काय करायचा हा RF फीडबॅक कनेक्ट करायचा RF. आता या टाईपचं सर्किट आहे. मग या टाईपच्या सर्किटला तुम्ही कसं सॉल्व्ह करणार? तर या टाईपच्या सर्किटला सॉल्व्ह करण्यासाठी काही नाही, अगदी मी जशा स्टेप्स फॉलो करतो तशा स्टेप्स बघा. जर तुम्हाला एकदा या टाईपच्या सर्किटच्या स्टेप्स कळल्या म्हणजे तुम्ही काय करू शकता, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक सर्किटला इझिली सॉल्व्ह करू शकता. व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट काय सांगेल आपल्याला? व्हर्च्युअल ग्राउंड कन्सेप्ट काय सांगेल की बी इनपुट टर्मिनलचं आणि ए इनपुट टर्मिनलचं व्होल्टेज आहे इक्वल. बी इनपुट टर्मिनल आणि ए इनपुट टर्मिनलचं व्होल्टेज काय आहे? इक्वल आहे. ए आणि बी टर्मिनलचं व्होल्टेज आहे इक्वल. मग जर आपण किर्चॉफ्स करंट लॉ अप्लाय केला ॲट टर्मिनल बी, हा जो पॉईंट आहे बी, इथे काय करायचा? KCL अप्लाय करायचा. अप्लाइंग KCL ॲट बी, KCL ॲट बी अप्लाय करायचा. तर KCL ॲट बी कसा अप्लाय करायचा? तर बघा, इकडून येणारा करंट, हा इकडून येणारा करंट आणि ह्या इकडून ब्रांचमधून जाणारे दोन्ही करंटची व्हॅल्यू काय असेल? आतमध्ये जाणारा करंट, पण आतमध्ये जाणारा करंट काय? 0. इथे येणारे करंट हे 2 आहेत आणि जाणारा करंट 0. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट आणि या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट, दोन्ही करंटची ॲडिशन काय असली पाहिजे? 0. का? कारण की हा दोन्ही करंट इथे येऊन ॲड होते पण इकडे जातोय का नाही, म्हणजे दोन्ही करंटची व्हॅल्यू काय असल्या पाहिजेत? इक्वल आणि अपोजिट. किंवा हा करंट आणि हा या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट आणि या ब्रांचमधून फ्लो होणारा करंटची व्हॅल्यू काय असल्या पाहिजेत? इक्वल असल्या पाहिजेत किंवा दोन्हीची ॲडिशन काय असल्या पाहिजे? 0. मग करंट कसा फ्लो होतो बघा, करंट असतो इनिशियल व्होल्टेज मायनस फायनल व्होल्टेज. मग KCL ॲट बी जर अप्लाय केला आपण, तर काय करावं लागेल? आपल्या इनिशियल व्होल्टेज मिळेल तुम्हाला V2, फायनल व्होल्टेज VB आपण त्या ब्रांचमधला रेजिस्टर R2 प्लस दुसऱ्या ब्रांचमधला करंट V3 मायनस VB अपॉन R3. ही व्हॅल्यू डिनोट करते करंट थ्रू ब्रांच. ह्या ब्रांचमधला करंट डिनोट करते ही क्वांटिटी आणि ही जी दुसरी क्वांटिटी ती डिनोट करते या ब्रांचमधला करंट आणि दोन्ही ब्रांचमधून फ्लो होणाऱ्या करंटची व्हॅल्यू काय असेल? 0. 0 का असेल? कारण दोन्ही करंट इथे ॲड होऊन समोर जातात का? नाही. कारण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा इनपुट इम्पिडन्स जर इन्फिनिटी असतो तर इन्फायनाईट इनपुट इम्पिडन्स तर ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या आतमध्ये करंट फ्लो होईल का? नाही. आतमध्ये त्याच्या कोणत्याच प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. मग आपल्याला यावरून VBची व्हॅल्यू काढायची आहे. मग VBची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करावं लागेल? आपल्याला एक साईड तिकडे पाठवावं लागेल. म्हणजे इकडे काय मिळेल तुम्हाला? इकडे मिळेल तुम्हाला V2 अपॉन R2 मायनस VB अपॉन R2 प्लस V3 अपॉन R3 मायनस VB अपॉन R3 इज इक्वल टू 0. मग इथे VB कॉमन आहे तर मग इथे काय करावं लागेल तुम्हाला? V2 अपॉन R2 प्लस V3 अपॉन R3 मायनस VB आणि ब्रॅकेटमध्ये 1 अपॉन R2 प्लस 1 अपॉन R3 इज इक्वल टू 0. मग या R2 आणि R3 याला जर सॉल्व्ह केला आपण तर इकडे काय मिळेल बघा? इथे मिळेल तुम्हाला V2 इंटू R3 प्लस V3 इंटू R2 अपॉन खाली मिळेल R2 इंटू R3 आणि ही क्वांटिटी इकडे जर पाठवली तर इकडे मिळेल तुम्हाला VB ब्रॅकेटमध्ये R2 प्लस R3 अपॉन R2 इंटू R3. हा R2 या R2 सोबत कॅन्सल. म्हणजे इकडे काय मिळेल तुम्हाला? व्होल्टेज ॲट पॉईंट B. तर हे मिळेल तुम्हाला B पॉईंटचं व्होल्टेज मिळेल V2 R3 प्लस V3 R2 आणि ह्या R2 प्लस R3 डिनॉमिनेटरला R3 प्लस R2. तर हे मिळेल तुम्हाला व्होल्टेज ॲट पॉईंट B. हे काय मिळेल तुम्हाला? B पॉईंटचं व्होल्टेज. हे काय मिळालं? B पॉईंटचं व्होल्टेज. कोणत्या पॉईंटचं व्होल्टेज मिळालं? हे B पॉईंटचं. हे मिळेल तुम्हाला तशा पद्धतीने B पॉईंटचं व्होल्टेज. मग आता B पॉईंटचं व्होल्टेज तर तुम्हाला मिळालं. ओके, B पॉईंटचं व्होल्टेज मिळालं. आता हे B पॉईंटचं व्होल्टेज कशाला इक्वल आहे? ए पॉईंटच्या व्होल्टेजच्या. B पॉईंटचं व्होल्टेज कशाला इक्वल आहे? तर व्होल्टेज ॲट पॉईंट ए. पॉईंट एच्या व्होल्टेजच्या काय येते? इक्वल आहे. B पॉईंटचं व्होल्टेज एच्या इक्वल आहे म्हणजेच तुम्हाला ए पॉईंटचं व्होल्टेज पण काय मिळेल? इज इक्वल टू व्होल्टेज ॲट पॉईंट B. आणि जे काय सांगितलंय आपण V3 इंटू R2 प्लस V2 इंटू R3 अपॉन R2 प्लस R3 परत यामध्ये काय करावं लागेल? KVL अप्लाय करायचा ॲट पॉईंट ए.
काय करायचं आहे, KCL अप्लाय करायचा ॲट पॉईंट ए. KCL ॲट ए. तर एचा KCL काय सांगेल, तर एचा KCL सांगेल तुम्हाला V1 मायनस VA अपॉन R1 प्लस VA मायनस V0 अपॉन RF इज इक्वल टू 0. तर हा अशा पद्धतीने का लिहिला आपण, कारण की बघा ना, या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट म्हणजे हा इनकमिंग करंट आणि इकडे जाणारा करंट. ओके, याला इक्वल टू 0 न करता, एक मिनिट, कुठे हा वाला सिम्बॉल बघा, हे मागच्या साईडला आलं, हे समोरच्या स्लाईडला बघा. या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट आणि या ब्रांचमधून फ्लो होणारा करंट दोन्ही कसे असतील, इक्वल असतील, कारण आतमध्ये करंट जातोय का नाही. सो आपल्याला ह्या इक्वेशनला काय करावं लागेल, हे जे दोन्ही इथे लिहिलं आपण, अरे यार हे हँग का करते एवढं, बघा हा जो करंट आहे हा इनकमिंग करंट हा कशाच्या इक्वल असला पाहिजे, ते आउटगोईंगच्या इक्वल असला पाहिजेत. म्हणजे इथे काय मिळेल तुम्हाला, हा प्लस न घेता, हा इक्वल टू 0 न घेता, हे घ्यावं लागेल दोन्ही इक्वल. हे दोन्ही इक्वल का घ्यावं लागतील, कारण की अगोदरच्या ब्रांचमधून हा बघा इकडून येणारा जो करंट असेल तो इकडे जाणाऱ्या करंटच्या इक्वल असेल का, कारण की आतमध्ये करंट फ्लो होतोय का, नाही, आतमध्ये करंट फ्लो होत नाही. मग याला जर सॉल्व्ह केलं आपण, तर आपल्याकडे VA ची व्हॅल्यू आहे, आपल्याला काढायचं आहे V0. काय काढायचं आहे, V0. मग V0 साठी काय करावं लागेल, आपल्याला VA ला टर्म काढावं लागेल. मग इकडे मिळेल तुम्हाला V1 अपॉन R1 मायनस VA अपॉन R1 इज इक्वल टू राईट हँड साईडला VA अपॉन RF मायनस V0 अपॉन RF. मग हा मायनसवाली क्वांटिटी इकडे पाठवायची, ही क्वांटिटी घ्यायची राईट हँड साईडला. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय मिळेल तुम्हाला, राईट हँड साईडला जाईल V0 अपॉन RF इज इक्वल टू VA अपॉन RF प्लस VA अपॉन R1 मायनस V1 अपॉन R1. मग याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर काय मिळेल तुम्हाला, V0 अपॉन RF इज इक्वल टू, हा मिळेल कॉमन VA, इकडे राहील ब्रॅकेटमध्ये R1 प्लस RF अपॉन R1 इंटू RF मायनस V1 अपॉन R1. मग याच्यावरून सर तुम्हाला मिळेल V0 इज इक्वल टू VA अपॉन R1, कारण हा RF इकडे कॅन्सल होईल, ब्रॅकेटमध्ये राहील तुमचा R1 प्लस RF, डिनॉमिनेटरला काही टर्म राहणार नाही, डिनॉमिनेटरला काही टर्म राहील का, नाही, आणि इकडे राहील तुमचा मायनस RF इंटू V1, कारण RF अपॉन हा राहील RF अपॉन R1. मग यामध्ये जर तुम्ही ही VA ची व्हॅल्यू इथली पुटअप केली, ही VA ची व्हॅल्यू इथे पुटअप केली, तर तुम्हाला आउटपुट व्होल्टेज V0 ते गिवन सर्किटचं मिळून जाईल, त्या गिवन सर्किटचा आउटपुट व्होल्टेज V0 मिळून जाईल. हा खूप कॉम्प्लिकेटेड वाला क्वेश्चन झाला. हा जो ऑपरेशनल ॲम्प्लिफायरचा टॉपिक आहे यावर एवढा कॉम्प्लिकेटेड वाला क्वेश्चन झाला आहे, आणि शक्यतो तुम्हाला एवढा कॉम्प्लिकेटेड वाला क्वेश्चन्स सेटमध्ये विचारणार नाही. मी का घेतलं आहे, कारण की यामध्ये मला तुम्हाला खूप सारे कन्सेप्ट सांगायचे होते, म्हणून मी तुम्हाला काय केलं आहे, क्वेश्चन्स इथे घेतलेला आहे. ओके, सो थँक्यू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये, ज्यामध्ये आपण ऑपरेशनल ॲम्प्लिफायरच्या समोरचे टॉपिक हे डिस्कस करूयात. ओके.